नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपल्या कंपनी कायद्याचे घटक या विषयामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण आपल्या सिलेबसचा पुढील भाग सुरू करीत आहोत, कंपनीचे प्रकार. या अगोदरच्या व्याख्यानामध्ये आपण कंपनी म्हणजे काय, कंपनीच्या व्याख्या आणि कंपनीची वैशिष्ट्ये पाहिलेली होती. आणि त्या वैशिष्ट्यांवरून आपल्या लक्षामध्ये आलं असेल, की कंपनी हा प्रकार इतर संस्था प्रकारांपेक्षा खूप वेगळा आहे आणि लोकप्रिय आहे. कारण ज्या त्रुटी एकल व्यापाऱ्यामध्ये आहेत, ज्या त्रुटी भागीदारी संस्थेमध्ये आहेत, त्या त्रुटी या कंपनी या प्रकारामध्ये दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून काही चांगली वैशिष्ट्ये, काही चांगलं वेगळेपण याच्यामुळे कंपनी हा प्रकार फारच लोकप्रिय झाला आणि मॅक्सिमम जास्तीत जास्त कंपन्या या कंपनी या प्रकारामध्येच स्थापन केलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये मर्यादित जबाबदारीचं तत्व असेल, कृत्रिम व्यक्तीचं तत्व असेल, हिशेब तपासणी आणि प्रसिद्धीचं तत्व असेल, अशा अनेक वेगवेगळी जी महत्त्वाची तत्व आहेत, की ज्याच्यामुळे कंपनी हा प्रकार सर्वांच्या दृष्टिकोनातून, कंपनीच्या दृष्टिकोनातून, त्याचबरोबर भागधारकांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून अशा प्रकारचा हा कंपनी प्रकार सुरू झाल्यानंतर किंवा कंपनी हा संस्था प्रकार सुरू झाल्यानंतर त्याचे गरजेनुसार आणि आवश्यकतेनुसार वेगवेगळे प्रकार होत गेले आणि आज त्याच प्रकारांचा आपण अभ्यास करावयाचा आहे. हे प्रकार परीक्षेच्या दृष्टिकोनातून, ज्ञानाच्या दृष्टिकोनातून आपल्याला अतिशय महत्त्वाचे आहेत. हे आपल्याला त्यातील कंटेंट्सवरून लक्षात येईल. तर आपण सुरू करूया कंपनीचे प्रकार. कंपनीचे प्रकार मी आताच म्हटल्याप्रमाणे, की कंपनीची स्थापना झाल्यानंतर किंवा कंपनीची स्थापना करताना ती कोणत्या प्रकारात करावयाची याचा निर्णय घ्यावा लागत असतो. कारण कंपनीचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी आपल्यासाठी किंवा जे प्रोप्रायटर आहेत, जे संस्थापक आहेत, त्यांना आपल्यासाठी कोणता प्रकार योग्य आहे, याचा जर अभ्यास करायचा असेल किंवा याची जर निवड करावयाची असेल, तर त्यांना कंपनीच्या प्रकारांची माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. कारण कंपनीच्या प्रत्येक प्रकाराची त्यांची वैशिष्ट्ये, त्यांचं कार्य हे वेगवेगळं असलेलं आपल्याला दिसून येतं. तर आता आपण सुरू करीत आहोत कंपनीचे प्रकार. यामध्ये एक चार्ट मी समोर मांडलेला आहे. या चार्टमध्ये आपल्याला लक्षामध्ये येईल. कंपनीचे प्रकार, त्यालाच कंपनीचे वर्गीकरण असं सुद्धा म्हटलं जातं किंवा कंपनीचे स्वरूप असं सुद्धा म्हटलं जातं. परीक्षेमध्ये काही वेळेला प्रकार अशा ह्याच्यामध्ये प्रश्न विचारला जातो किंवा कंपनीचे वर्गीकरण करा, अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. तर कंपनीचे प्रकार व कंपनीचे वर्गीकरण हे एकाच अर्थाने यामध्ये घेतले जातात. आता आपण पुढच्या भागाला सुरुवात करीत आहोत. त्यामध्ये कंपनीचे स्वरूप आणि प्रकार पाहत असताना या ठिकाणी एकूण 4 भागामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. तसे आपण 5 भागामध्ये त्याचं वर्गीकरण करणार आहोत. परंतु सुरुवातीला आपण या 4 भागामध्ये कोणकोणते त्याचे वर्गीकरण केलेले आहे ते पाहणार आहोत. आणि त्यानंतर 5वं जे वर्गीकरण आहे, पहिलं वर्गीकरण आहे नोंदणीनुसार, त्यानंतर दुसरं आहे सभासद संख्येनुसार, त्यानंतर तिसरं आहे जबाबदारी तत्वानुसार आणि चौथा आहे इतर कंपन्यांच्या प्रकारानुसार. तर या 4 प्रकाराच्या व्यतिरिक्त आता नवीन अजून एक वर्गीकरण आलेलं आहे. ते म्हणजे कंपनी कायदा 2013 नुसार कंपन्यांचे प्रकार. ते आपण सेपरेट पाहणार आहोत, कारण तो भाग अलीकडचा आलेला आहे. आता हे जे वर्गीकरण आहे 4 भागामध्ये, हे 1956 च्या कायद्यानुसार सुद्धा आणि 2013 च्या कायद्यानुसार सारखेच असलेले आपल्याला दिसून येईल. फक्त 2013 च्या कायद्यानुसार जे वर्गीकरण केलेलं आहे, ते वर्गीकरण मात्र वेगळं असणार आहे आणि ते आपण वेगळं पाहणार आहोत. आता आपण एक-एक पाहूया, की कंपन्यांचे प्रकार हे कशाप्रकारे वर्गीकरण केले जातात. यामध्ये पहिलं जे वर्गीकरण आहे, ते आहे नोंदणीनुसार वर्गीकरण. यामध्ये नोंदणी कशी झाली, यावरून वर्गीकरण केलं जातं. त्यामध्ये आपण या प्रत्येक प्रकाराचा डिटेल अभ्यास नंतर करणार आहोत. नोंदणीनुसार पहिला जो प्रकार पडतो, तो म्हणजे सनदी कंपन्या किंवा त्यालाच राजाज्ञेने स्थापन झालेल्या कंपन्या असं म्हटलं जातं. त्यामध्ये काय त्या योजना आहे, कुठे सुरुवात झाली, त्याची उदाहरणे काय आहेत, हे आपण नंतर पाहणार आहोत. त्यानंतर
दुसरा आहे ते म्हणजे विशेष कायद्याने स्थापन झालेल्या कंपन्या. यामध्ये ज्या कंपन्यांसाठी सरकारने विशेष कायदा केला गेला आणि तो कायदा फक्त त्याच कंपनीला लागू होतो. अशा काही कंपन्या भारतामध्ये सुरू झाल्या. अशा कोणत्या कंपन्या आहेत किंवा कोणत्या संस्था आहेत, ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर तिसरं आहे ते म्हणजे नोंदणीकृत कंपन्या. ज्यांची कंपनी कायद्याने नोंदणी झालेली आहे. 1956 ची असेल किंवा 13 ची असेल. नोंदणी झालेली आहे. त्यांना नोंदणीकृत कंपन्या असं आपण म्हणू शकतो. तर पहिल्या प्रकारामध्ये हे 3 प्रकार पडतात. नोंदणी कशी झाली याच्यावरून 3 प्रकार पडतात. सनदी कंपन्या, विशेष कायद्याने आणि नोंदणीकृत कंपन्या. त्यानंतर दुसरा भाग आहे तो म्हणजे सभासद संख्येनुसार प्रकार. कंपनीची सभासद संख्या किती आहे? त्याच्यावरून या कंपनीचे 2 प्रकार पडतात. कारण यामध्ये सभासद संख्या अतिशय महत्त्वाची असलेली आपल्याला दिसून येते. त्यामध्ये 2 प्रकार आहेत, खाजगी कंपन्या आणि सार्वजनिक कंपन्या. हा भाग सर्वात महत्त्वाचा आहे. कारण या भागावरती तुम्हाला परीक्षेला जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. खाजगी कंपनी म्हणजे काय? सार्वजनिक कंपनी म्हणजे काय? खाजगी आणि सार्वजनिक कंपनीतील फरक सांगा. दोन्हींची वैशिष्ट्ये सांगा. अशा स्वरूपामध्ये या भागावरती प्रश्न जास्तीत जास्त परीक्षेला विचारलेले आपल्याला दिसून येतील. आणि म्हणून खाजगी कंपन्या आणि सार्वजनिक कंपन्या हा भाग आपल्याला डिटेल पाहायचा आहे. तो आपण नंतर पाहणार आहोत. त्यानंतर तिसरं जे वर्गीकरण आहे, ते आहे जबाबदारी तत्वानुसार वर्गीकरण. तर जबाबदारी तत्वानुसार वर्गीकरण म्हणजे काय आहे? यामध्ये जबाबदारी तत्व आपण वैशिष्ट्यांमध्ये कंपनीच्या वैशिष्ट्य पाहताना आपण जबाबदारी तत्वाचा अभ्यास केलेला आहे. जबाबदारी तत्व म्हणजे एखादी कंपनी बंद पडली, दिवाळखोरीत गेली किंवा कर्जबाजारी झाली, तर तिची देणी देण्यासाठी भागधारकांच्या खाजगी मालमत्तेला धोका पोहोचत नाही. तर त्या भागधारकांनी जेवढ्या रकमेचे भाग खरेदी केलेले आहेत, तेवढीच रक्कम त्यांना द्यावी लागते. त्यापेक्षा जास्त भाग किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम भागधारकांना द्यावी लागत नाही. याला जबाबदारीचे तत्व असे म्हणतात. तर हे जबाबदारीचे तत्व कसे आहे? त्याच्यानुसार या प्रकारामध्ये 3 प्रकार पडतात. पहिला आहे भागांनी मर्यादित कंपन्या, की ज्याची रक्कम भागाची रक्कम जेवढी आहे, तेवढीच मर्यादित असते. त्यानंतर हमीने मर्यादित कंपन्या, जेवढी हमी दिलेली आहे. आता आपण हा भाग डिटेल आपण पुढे पाहणार आहोत. त्यावेळेला आपण ते डिटेल काय आहे ते पाहूया. त्यानंतर हमीने मर्यादित कंपन्या, किती रकमेची हमी दिलेली आहे, कोणत्या संस्थांसाठी हमीने मर्यादित संस्था स्थापन होतात, ते आपण पाहणार आहोत. आणि तिसरी आहे ते म्हणजे अमर्यादित कंपन्या, की ज्यांची जबाबदारी ही अमर्यादित आहे. ज्यामध्ये खाजगी मालमत्ता धोक्यात येऊ शकते, त्याला अमर्यादित कंपन्या असं म्हणतात. हा भाग सुद्धा आपण नंतर पाहणार आहोत. त्यानंतर चौथं वर्गीकरण आहे, ते म्हणजे कंपन्यांचे इतर प्रकार. कंपन्यांचे इतर प्रकारामध्ये हे 3 वर्गीकरण सोडून ज्या उरलेल्या कंपन्या आहेत, त्या कोणत्या स्थापन होतात? तर त्यामध्ये आहे सरकारी कंपनी, ज्याला गव्हर्नमेंट कंपनी असं म्हणतो आपण. तर गव्हर्नमेंट कंपनी कोणाला म्हणावयाचं? त्याची व्याख्या काय आहे? त्याची उदाहरणे काय आहेत? ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर परदेशी कंपनी, फॉरेन कंपन्या ज्याला आपण म्हणतो. तर ही परदेशी कंपनी काय आहे? या परदेशी कंपनी कशाला म्हणायचं? त्यामध्ये कोणत्या कंपन्यांचे येतात? हे आपण पाहणार आहोत. आणि प्रमुख किंवा दुय्यम कंपनी यालाच अकाउंटमध्ये होल्डिंग आणि सबसिडियरी कंपनी असं म्हटलं जातं. तर या प्रमुख आणि दुय्यम कंपनी, त्याला दुसरं नाव आहे प्रमुख कंपनीला सूत्रधारक कंपनी. तर ही सूत्रधारक कंपनी काय आहे? आणि तिची वैशिष्ट्ये काय आहेत? हा भाग तुम्हाला अकाउंटमध्ये सेकंड टर्मला होल्डिंग कंपनी हा सेपरेट टॉपिक आहे. तिथे तुम्ही पुन्हा एकदा अभ्यासणार आहोत. तर यामध्ये पहिले हे आपण 4 वर्गीकरण पाहणार आहोत. त्यामध्ये नोंदणीनुसार, सभासद संख्येनुसार, जबाबदारी तत्वानुसार आणि इतर कंपन्यांचे प्रकार. या 4 प्रकारामधले वर्गीकरण आणि 5वा जो प्रकार आहे तो वर्गीकरणाचा, तो आहे कंपनी कायदा 2013 नुसार वर्गीकरण. कंपनी कायदा 2013 नुसार वर्गीकरण यामध्ये याच्या व्यतिरिक्त इतर कंपन्या केवळ 2013 ने त्या स्थापन झालेल्या आहेत. त्या आपण पाहणार आहोत. तो भाग आपण डिटेल नंतर घेऊया. तर आता आपण सुरुवात करूया या कंपन्यांच्या प्रकारांना या चार्टनुसार किंवा या वर्गीकरणानुसार. तर पुढे जाऊया. पहिला भाग आहे आपला नोंदणीनुसार. तर नोंदणीनुसार म्हटल्यानंतर
की आपल्याला वैशिष्ट्यांमध्ये आपण पाहिलेलंच आहे, की कंपनी ही कायद्याने स्थापन झालेली आणि नोंदवलेली संस्था आहे. मग ती 1956च्या कायद्यानुसार नोंदवलेली असेल किंवा 2013च्या कायद्यानुसार नोंदवलेली असेल. कंपनीला नोंदणी ही सक्तीची आहे. नोंदणी करावीच लागते. एकल व्यापाऱ्याला केली नाही तरी चालते, भागीदारी संस्थेला काही वेळेला केली नाही तरी चालते. परंतु कंपनीला मात्र रजिस्ट्रेशन हे करावेच लागते, कारण ती कायद्याने स्थापन होणारी कंपनी असते आणि म्हणून कायद्याने स्थापन होणारी कंपनी असल्याने तिला नोंदणी ही सक्तीची आहे. म्हणून नोंदणी कशी झाली, ती अस्तित्वात कशी आली, याच्यानुसार त्याचे पुढील प्रकार पडतात. त्यामध्ये पहिल्या आहेत सनदी कंपन्या. सनदी कंपन्यांनाच राजाज्ञेने स्थापन झालेल्या कंपन्या असं म्हटलं जातं. राजाज्ञेने स्थापन झालेल्या कंपन्या किंवा त्याला चार्टर्ड कंपनीज असं म्हटलं जातं. आता राजाज्ञेने स्थापन झालेल्या कंपन्या म्हणजे काय? तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतामध्ये स्थापन झालेला कंपनी कायदा हा इंग्रजांनी त्यांच्या ईस्ट इंडिया कंपनीसाठी तयार केलेला कायदा होता. जसं भारतामध्ये इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली, तसंच त्यांनी त्यांच्या देशामध्ये अशा किंवा इतर त्यांच्या जिथे-जिथे त्यांची राज्य होती, त्या राज्यामध्ये त्यांनी अशा त्यांच्या अनेक प्रकारच्या संस्था स्थापन केल्या. आता आजही आपण इंग्रजांना म्हटलं, की आजही आपल्याला त्यांचं राजघराणं आठवतं आणि आजही त्यांच्या देशामध्ये या राजघराण्याला विशेष महत्त्व असलेलं दिसून येतं. तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये इंग्रजांच्या राज्यातील सर्व कंपन्यांचा कारभार हा राजाज्ञेने चालत असे किंवा राजघराण्याकडून चालत असे आणि या राजघराण्याकडूनच या संस्थांची किंवा कंपन्यांची स्थापना होत असे. आणि म्हणून अशा ज्या कंपन्या स्थापन झाल्या, ज्या ब्रिटनच्या राजघराण्याच्या आज्ञेने स्थापन झाल्या, त्यांना सनदी कंपन्या किंवा राजाज्ञेने स्थापन झालेल्या कंपन्या असे म्हणतात. मग अशा कोणत्या कंपन्या होत्या? त्याची काही उदाहरणे आहेत. पाहिजे तर तुमच्याकडे लिहून ठेवा तुम्ही तुमच्या नोटमध्ये. ज्यावेळेला तुम्हाला ई-नोट्स दिल्या जातील, त्यावेळेला तुम्हाला त्या मिळतील. तर सनदी कंपन्या किंवा राजाज्ञेने स्थापन झालेल्या ब्रिटनच्या राजघराण्याने स्थापन केलेल्या कंपन्या कोणत्या? त्याचे उदाहरणे जर पाहिजे म्हटलं तर भारतामधील ईस्ट इंडिया कंपनी ही 1600 साली स्थापन केली गेली आणि ती राजाज्ञेने स्थापन झालेली कंपनी आहे असं म्हटलं जातं. त्यानंतर बँक ऑफ इंग्लंड. इंग्लंडची जी बँक ऑफ इंग्लंड आहे, ती सुद्धा या राजघराण्याच्या राजाज्ञेने स्थापन झालेली दिसून येते. तसेच ब्रिटिश साऊथ आफ्रिका कंपनी. ब्रिटिश साऊथ आफ्रिका कंपनी ही 1898 मध्ये इंग्रजांच्या राजघराण्याच्या आज्ञेने स्थापन झालेली कंपनी आपल्याला दिसून येते. स्वातंत्र्यानंतर मात्र आपल्या देशातील सर्व राजघराणी ही आपल्या देशाच्या लोकशाहीमध्ये विलीन करण्यात आली आणि त्यामुळे स्वातंत्र्यानंतर मात्र आपल्या देशामध्ये अशा प्रकारची राजाज्ञेने स्थापन झालेली एकही कंपनी नाही. हा प्रकार आपल्या या भारतामध्ये अस्तित्वात नाही. त्यानंतर दुसरा प्रकार आहे, तो म्हणजे विशेष कायद्याने स्थापन झालेल्या कंपन्या. विशेष कायद्याने स्थापन झालेल्या कंपन्याचा अर्थ, की काही कंपन्या स्थापन करण्यासाठी सरकारने विशेष कायदा केला गेलेला आहे आणि विशेष कायदा केला गेलेला असल्यामुळे तो कायदा फक्त त्याच कंपनीला लागू होतो. यामध्ये सरकारने त्या कंपन्यांचं किंवा त्या संस्थांचं कामकाज सुरळीत चालावं, त्या ठिकाणी इतरांचा कोणाचाही हस्तक्षेप होऊ नये, या उद्देशाने फक्त केवळ त्या संस्थेसाठीच वेगळा कायदा केला गेला आणि म्हणून त्यांना विशेष कायद्याने स्थापन झालेल्या कंपन्या असे म्हटले जाते. तर भारतामध्ये अशा कोणत्या कंपन्या आहेत? तर त्याची उदाहरणं जर पाहायची म्हटलं, तर सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण आहे, ती म्हणजे आपली आर-बी-आय. आर-बी-आय. आर-बी-आय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही विशेष कायद्याने स्थापन झालेली संस्था आहे असं म्हटलं जातं. कारण तुम्ही जर पाहिलंत तर खास त्यासाठी वेगळा कायदा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा वेगळा कायदा तयार करण्यात आलेला आहे आणि त्या कायद्याने या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं कार्य चालतं. त्याचबरोबर स्टेट बँक ऑफ इंडिया एस-बी-आय. तर स्टेट बँक ऑफ इंडिया
ही सुद्धा विशेष कायद्याने स्थापन झालेली संस्था आहे. त्यानंतर काही उदाहरणं आहेत अजून ती सांगते. औद्योगिक वित्तपुरवठा महामंडळ, औद्योगिक त्याला इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन असं म्हटलं जातं, IFC. तर ही संस्था सुद्धा उद्योगांना पतपुरवठा करण्यासाठी स्थापन झालेली संस्था आहे आणि तिच्यासाठी वेगळा कायदा केलेला आहे. त्यानंतर तुमच्या आमच्या सर्वांच्या ओळखीची ती म्हणजे LIC. तर LIC ही सुद्धा विशेष कायद्याने स्थापन झालेली संस्था आहे. LICसाठी वेगळा कायदा आहे आणि त्या कायद्याने LICचं सर्व कामकाज चालतं. त्यांना कंपनी कायदा लागू होत नाही, तर त्यांच्यासाठी वेगळा कायदा, खास आयुर्विमा महामंडळासाठी वेगळा कायदा तयार करण्यात आलेला आहे आणि त्या कायद्यानुसार याचं कामकाज चाललेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर राज्य व्यापार महामंडळ, त्याला SFC असं म्हटलं जातं. तर राज्य व्यापार महामंडळ हे सुद्धा या विशेष कायद्याने स्थापन झालेलं संस्था आहे. तर ही काही उदाहरणे आहेत, की जी भारतामध्ये ज्यांच्यासाठी विशेष कायदा तयार केला गेला आणि त्या कायद्यानेच या संस्था स्थापन झालेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणून त्यांना विशेष कायद्याने स्थापन झालेल्या कंपन्या असं म्हटलं जातं. त्यानंतर तिसरा प्रकार आहे तो म्हणजे नोंदणीकृत कंपन्या. तर नोंदणीकृत कंपन्या म्हणजे अर्थात कंपनी कायद्यानुसार प्रत्येक कंपनीची नोंदणी ही केलीच पाहिजे आणि ज्या कंपन्यांची कायद्याने नोंदणी होते त्या सर्व कंपन्यांना नोंदणीकृत कंपन्या असे म्हणतात. नोंदणीकृत कंपन्यांमध्ये नोंदणी अधिकाऱ्याकडे कंपनीची नोंदणी ऑथोराइज्ड रजिस्ट्रेशन करावी लागते आणि त्यानुसार सभासद संख्येनुसार तिचे खाजगी कंपनी किंवा सार्वजनिक कंपनीमध्ये नोंदणी झालेली आपल्याला दिसून येते. तर नोंदणीनुसार 3 प्रकार पडतात. पहिली सनदी कंपनी, दुसरी विशेष कायद्याने स्थापन झालेली कंपनी आणि तिसरी नोंदणीकृत कंपनी. पुढे जाऊया. त्यानंतर सभासद संख्येनुसार प्रकार. या ठिकाणी सभासद संख्या विचारात घेतली जाते आणि सभासद संख्येनुसार कंपन्यांचे 2 प्रकार पडतात. हे आपण पाहिलेले आहे. त्यातला पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे खाजगी कंपनी. आता खाजगी कंपनीच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर खाजगी कंपनी म्हणजे जिचे कमीत कमी 2 सभासद आहेत आणि जास्तीत जास्त 200 सभासद आहेत. पूर्वीच्या 56च्या कायद्यानुसार ही संख्या 50 इतकी होती, परंतु 50ची आता कॅन्सल केलेली आहे आणि त्याच्याऐवजी 200 ही संख्या करण्यात आलेली आहे. तर खाजगी कंपनी म्हणजे कमीत कमी 2 व्यक्ती एकत्र येऊन कंपनी कायद्यानुसार नोंदणी करतात आणि जी कंपनी स्थापन करतात तिला खाजगी कंपनी असं म्हणतात. जी संख्या तिची 56च्या कायद्यानुसार जास्तीत जास्त संख्या ही 50 होती, परंतु 2013च्या कायद्यामध्ये मात्र ही संख्या 200 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. या कंपनीला आपले भांडवल हे या सभासदांकडूनच गोळा करता येते. तिला सर्वसामान्य जनतेला भागांची विक्री करता येत नाही किंवा माहिती पत्रक प्रसिद्ध करता येत नाही. परंतु या कंपनीची जबाबदारी मात्र लिमिटेड असते आणि म्हणून तिच्या नावाच्या शेवटी खाजगी मर्यादित किंवा तुम्ही कधी कंपन्यांची नावं प्रायव्हेट लिमिटेड अशा प्रकारे लिहिलेलं असतं. तिच्या नावाच्या शेवटी प्रायव्हेट लिमिटेड हा शब्द लिहिलेला असतो आणि ह्या शब्दावरून ती कंपनी प्रायव्हेट आहे, परंतु लिमिटेड लायबिलिटी आहे. म्हणजे जेवढ्या सभासदांनी भाग खरेदी केलेले आहेत, तेवढ्यापुरतीच त्यांची जबाबदारी मर्यादित आहे, असं आपण म्हणू शकतो. तर खाजगी कंपनीच्या बाबतीमध्ये ह्या काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, की जिच्या सभासद संख्येवर मर्यादा आहे, जिला माहिती पत्रक प्रसिद्ध करता येत नाही, जिला सर्वसामान्य जनतेला भाग विकता येत नाहीत. त्याचबरोबर लायबिलिटी मात्र मर्यादित असते आणि नावाच्या शेवटी प्रायव्हेट लिमिटेड लिहिणं हे बंधनकारक असते. हे आपल्याला यामध्ये सांगता येईल. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे, तो आहे सार्वजनिक कंपनी. सार्वजनिक कंपनी हा सर्वात लोकप्रिय असा प्रकार आहे. मॅक्सिमम कंपन्या ह्या याच प्रकारामध्ये स्थापन झालेल्या दिसून येतात. आता सभासद संख्येनुसार या कंपनीची सभासद संख्या ही कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त असंख्य असते. जास्तीत जास्त असंख्य. आता असंख्य म्हणजे त्याला अनलिमिटेड असं आपण म्हणतो. त्यामुळे हा मोठ्या उद्योगांसाठी, अवजड उद्योगांसाठी हा संघटना प्रकार महत्त्वाचा असलेला आपल्याला दिसून येतो. कारण या संघटना प्रकारामध्ये भागधारकांचं हित, कंपनीचं हित, संस्थेचं हित
अतिशय चांगल्या प्रकारे जोपासलं जात असतं. मग सार्वजनिक कंपनीची व्याख्या करताना कंपनी कायदा 2013 कलम 2 उपकलम 71 मध्ये सार्वजनिक कंपनीची व्याख्या करताना म्हटलेलं आहे, की सार्वजनिक कंपनी म्हणजे जी कंपनी खाजगी नाही, ती कंपनी होय. म्हणजे खाजगी कंपनीला आता जे आपण जे पाहिलं, ते नियम सार्वजनिकला लागू होत नाहीत. कारण सभासद संख्या वेगळी आहे. खाजगी कंपनीला सर्वसामान्य जनतेला भाग विकता येत नाहीत. परंतु सार्वजनिक कंपनीला सर्वसामान्य जनतेलाच भाग विकावे लागतात. खाजगी कंपनीला माहिती पत्रक प्रसिद्ध करता येत नाही. सार्वजनिक कंपनीला मात्र भाग विकण्यासाठी माहिती पत्रक प्रसिद्ध करावेच लागते. खाजगी कंपनीच्या नावाच्या शेवटी प्रायव्हेट लिमिटेड असं लिहिलं जातं. तर सार्वजनिक कंपनीच्या नावाच्या शेवटी फक्त लिमिटेड हा शब्द लिहिला जातो. तर हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्याचबरोबर या कंपनीचं भांडवल हे कमीत कमी ₹5,00,000 असावे, असं म्हटलेलं आहे. तर ₹5,00,000 कमीत कमी भांडवलाने सार्वजनिक कंपनी तुम्हाला सुरू करता येते. सभासद संख्येवर कुठल्याही प्रकारचं बंधन नसते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भागांची विक्री करूनच या कंपनीला भांडवल गोळा करावे लागते आणि म्हणून हा भाग सगळ्यात या ठिकाणी महत्त्वाचा आहे. वसूल भागभांडवलामध्ये 5,00,000चं भांडवल तरी या कंपनीला जमा करावेच लागते आणि ते सुद्धा सर्वसामान्य जनतेकडूनच गोळा करावे लागते आणि त्यासाठी माहिती पत्रक प्रसिद्ध करावे लागते. तर हा जो लोकप्रकार आहे, हा संस्था प्रकार हा सर्व जनतेमध्ये आणि कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये अतिशय लोकप्रिय असलेला असा हा प्रकार आहे आणि म्हणून तुम्हाला अनेक कंपन्या ह्या सार्वजनिक क्षेत्रामध्येच स्थापन झालेल्या आपल्याला दिसून येतात. तर खाजगी कंपनीच्या नावाच्या शेवटी प्रायव्हेट लिमिटेड लिहिलं जातं. तर सार्वजनिक कंपनीच्या नावाच्या शेवटी लिमिटेड असा शब्द लिहिला जातो. पुढचा भाग आपण पाहूया. जबाबदारी तत्वानुसार प्रकार. आता जबाबदारी कशी आहे? आता जबाबदारी म्हणजे काय? तर देणी देण्याची भागधारकांची असणारी जबाबदारी. ती किती आहे? याच्यावरून याचे प्रकार पडतात. पहिला आहे भागांनी मर्यादित कंपन्या. भागांनी मर्यादित कंपन्या वरील ज्या खाजगी आणि सार्वजनिक कंपन्या आहेत, या भागांनी मर्यादित कंपन्या असतात. त्यामुळे त्यांची लायबिलिटी ही मर्यादित आहे. आपण दोन्हीमध्ये पाहिलं. खाजगी कंपनी असली तरी लायबिलिटी मर्यादित आहे आणि सार्वजनिक कंपनी असली तरी लायबिलिटी किंवा जबाबदारी ही मर्यादित आहे. आणि म्हणून या दोन्ही कंपन्यांच्या बाबतीमध्ये, खाजगी आणि सार्वजनिक कंपन्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या भागधारकांनी जेवढ्या रकमेचा भाग खरेदी केलेला आहे, तेवढीच रक्कम ते देणे लागतात. त्यापेक्षा जास्त रक्कम ते देणे लागत नाहीत आणि म्हणून त्या जबाबदारीला भागांनी मर्यादित जबाबदारी किंवा भागांनी मर्यादित कंपन्या असं म्हटलं जातं. कारण या कंपन्यांच्या भागधारकांची जबाबदारी ही त्यांनी खरेदी केलेल्या भागांच्या रकमेइतकीच मर्यादित असलेली आपल्याला दिसून येते. मी उदाहरण तुम्हाला दिलेलं होतं, की समजा एखाद्या भागधारकाने ₹10 चा भाग खरेदी केलेला असेल आणि कंपनी दिवाळखोरीत निघाली, तर त्याचं नुकसान फक्त ₹10 होऊ शकतं. ₹10 पेक्षा तो जास्त कंपनीला देणं लागत नाही. एखाद्याने ₹100 चा खरेदी केला असेल, तर ₹100 देणं लागेल, त्यापेक्षा जास्त लागणार नाही. त्यानंतर दुसरा आहे हमीने मर्यादित कंपन्या. तर हमीने मर्यादित कंपन्या हा प्रकार काय आहे? तर हमीने मर्यादित कंपन्या हा संस्था प्रकार साधारणतः क्रीडा, सांस्कृतिक, विज्ञान यासारख्या क्षेत्रांसाठी निवडला जातो. तर जी सांस्कृतिक मंडळी असतात किंवा जी धार्मिक मंडळी असतात, तुमचं गुरुद्वारा, चर्च, ट्रस्ट किंवा जे वृद्धाश्रम, बालकाश्रम अशा प्रकारचे जे सेवाभावी संस्था असतात, अशांसाठी हा जो हमीने मर्यादित कंपन्या आहेत, हा भाग असतो. कारण या कंपन्यांना भागांची विक्री करून भांडवल गोळा करता येत नाही. यांचं भांडवल हे लोकांनी दिलेल्या देणगीवर आणि हमीने दिलेल्या हमीवरती अवलंबून असते. ही कंपनी स्थापन करताना कंपनीचे भागधारक किंवा जे संचालक असतात, त्यांनी या कंपनीला समजा जर ही कंपनी भविष्यात दिवाळखोरीत निघाली, तर आम्ही एवढ्या रकमेची हमी देऊ, अशा प्रकारचं हमीपत्र भरून दिलेलं असतं. आणि हे हमीपत्रच म्हणजेच त्यांनी घेतलेली हमी असते. भविष्यात जर ती कंपनी दिवाळखोरीत निघाली किंवा कर्जबाजारी झाली, तर ज्यांनी जेवढ्या रकमेची हमी लिहून दिलेली आहे, तेवढीच रक्कम त्या लोकांच्याकडून ते वसूल करतात किंवा देणं लागतात. त्यापेक्षा जास्त रक्कम देणं लागत नाहीत. त्यामुळे हमीने मर्यादित परंतु ही जबाबदारी सुद्धा त्यांनी दिलेल्या हमी इतकीच मर्यादित असते.
जेवढी 5,000 ची हमी दिलेली असेल, तर ₹5,000च गोळा केले जातील. त्यापेक्षा जास्त घेतले जाणार नाहीत. म्हणून या कंपनी प्रकाराला हमीने मर्यादित कंपन्या असं म्हणतात. आत्ता सांगितल्याप्रमाणे क्रीडा मंडळे जी असतात किंवा सांस्कृतिक मंडळे जी असतात, धार्मिक ट्रस्ट असतात, वाणिज्य महामंडळे जी असतात, यांच्यासाठी हा संघटना प्रकार असतो. ज्यांच्यामध्ये नफा मिळवणे हा उद्देश नसतो, तर नफा न मिळवता सेवा करण्याच्या उद्देशाने ज्या संस्था स्थापन झालेल्या असतात, त्यांच्यासाठी हा प्रकार निवडला जातो. कारण यांना भागभांडवल नसल्यामुळे दिलेल्या हमी आणि दिलेल्या देणग्या हेच त्यांचं भांडवल असते आणि म्हणून त्यांना हमीने मर्यादित कंपन्या असे म्हणतात. आत्ताच उदाहरण दिल्याप्रमाणे वृद्धाश्रम, बालकाश्रम, वाणिज्य मंडळे, सांस्कृतिक मंडळे, क्रीडा मंडळे यांचा यामध्ये समावेश होतो. तिसरा जे आहे ते म्हणजे अमर्यादित कंपन्या. अमर्यादित म्हणजे अनलिमिटेड लायबिलिटी. अनलिमिटेड लायबिलिटी किंवा अमर्यादित जबाबदारी म्हणजे, की समजा एखादी या प्रकारात जर कंपनी स्थापन केलेली असेल आणि ती कंपनी जर दिवाळखोरीत निघाली, तर एकल व्यापाऱ्याप्रमाणे आणि भागीदारी संस्थेप्रमाणे या कंपनीच्या भागधारकांची जबाबदारी ही अमर्यादित असेल, तर त्यांच्या खाजगी मालमत्तेला धोका पोहोचू शकतो किंवा कंपनीची देणी देण्यासाठी त्यांची खाजगी मालमत्ता धोक्यात येऊ शकते. आणि म्हणून हा प्रकार थोडासा रिस्की असलेला आपल्याला दिसून येतो. कारण यामध्ये भागधारकांची जबाबदारी ही अमर्यादित असते. परंतु सुदैवाने भारतामध्ये मात्र या प्रकारामध्ये एकही कंपनी प्रकार हा अस्तित्वात नाही. कारण भारतामध्ये अशा प्रकारच्या कंपन्या प्रकारामध्ये एकही कंपनी प्रकार हा अस्तित्वात आलेला नाही. कारण ही रिस्क आपल्या भारतामध्ये कोणीही स्वीकारत नाही आणि म्हणून अमर्यादित कंपन्या या प्रकारात भारतामध्ये एकही कंपनी स्थापन झालेली नाही. तर यामध्ये सभासद संख्येनुसार आपण पाहिलं, की 2 प्रकार पडतात. खाजगी कंपनी, सार्वजनिक कंपनी. यामध्ये सभासद संख्या लक्षामध्ये घेऊन हे 2 प्रकार पडतात. जबाबदारी तत्वानुसार आपण पाहिले 3 प्रकार. त्यामध्ये भागांनी मर्यादित कंपनी, जिथे भागाची रक्कम एवढीच जबाबदारी मर्यादित असते. हमीने मर्यादित कंपनी, यामध्ये दिलेल्या हमी इतकीच जबाबदारी मर्यादित असते आणि अमर्यादित कंपनी यामध्ये सुद्धा जबाबदारी ही अमर्यादित असते. परंतु भारतामध्ये हा प्रकार फारसा लोकप्रिय नाही. तर इतर कंपन्यांचे प्रकार आपण पाहणार आहोत. इतर कंपन्यांच्या प्रकारांमध्ये कोणकोणते प्रकार येतात? त्यामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे सरकारी कंपन्या. सरकारी कंपन्या म्हणजे ज्या कंपन्यांचे 50% पेक्षा जास्त भागभांडवल 50% पेक्षा प्लस जास्त भागभांडवल हे केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने खरेदी केलेलं असतं. म्हणजेच याचा अर्थ की कोणतीही कंपनी स्थापन करण्यासाठी त्या कंपनीचं भागभांडवल हे सरकार किंवा केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने खरेदी करते आणि त्यामुळे त्या कंपन्यांवरती सरकारचं नियंत्रण असलेलं आपल्याला दिसून येते. या प्रकारामध्ये साधारणतः समाजाला किंवा जनतेला वीज, पाणी अशा मूलभूत सेवा देण्यासाठी हा संघटना प्रकार अस्तित्वात येतात. याच्यामध्ये सरकारकडून दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या सेवा सुविधांसाठी हा प्रकार वापरलेला दिसून येतो. भारतामध्ये पहिली सरकारी कंपनी ही हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनी स्थापन झालेली आपल्याला दिसून येते. हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनी ही आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये आपल्या जवळच असलेली दिसून येते. पिंपरीमध्ये हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनी ही भारतातील पहिली सरकारी कंपनी म्हणून ओळखली जाते, जिचे उद्घाटन करण्यासाठी त्यावेळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे आलेले होते आणि त्यांच्या हस्ते या कंपनीचं उद्घाटन झालेलं आहे. आता ही कंपनी कार्यरत आहे, परंतु सध्या ती आजादी कंपनी म्हणून घोषित केलेली आहे आणि सध्या तिच्या ठिकाणी आर्थिक अडचणीची संकट असलेली आपल्याला दिसून येतात. त्यानंतर दुसरी जी आहे ती म्हणजे औद्योगिक केमिकल लिमिटेड. औद्योगिक केमिकल लिमिटेड ही सुद्धा सरकारी कंपनी म्हणून ओळखली जाते आणि तिसरी एक कंपनी होती म्हणावं लागेल ती म्हणजे HMT. आताचा तुमचा टायटन ब्रँड येण्यापूर्वी
घड्याळामध्ये जर लोकप्रिय ब्रँड होता तो म्हणजे HMT घड्याळे, की जी सरकारी कंपनी होती. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादनामध्ये ती कंपनी होती आणि HMTची घड्याळे ही अतिशय लोकप्रिय घड्याळे त्यावेळेला ब्रँडची घड्याळे म्हणून ओळखली जात होती. परंतु आता मात्र HMT ही कंपनी सध्या बंद करण्यात आलेली आहे. तर सरकारी कंपनी म्हणजे थोडक्यात ज्या कंपनीचं भांडवल हे 50% पेक्षा जास्त सरकारांनी खरेदी केलेली असते, त्या कंपन्याला सरकारी कंपन्या असे म्हणतात. त्यानंतर दुसरा प्रकार आपण पाहणार आहोत, परदेशी कंपन्या. परदेशी कंपन्या यामध्ये सुद्धा आपल्याला सांगता येईल, की ज्या कंपन्यांचं 50% पेक्षा जास्त भांडवल हे एखाद्या परदेशी कंपनीमध्ये गुंतवलेलं असेल किंवा परदेशातील कंपनीने आपल्या देशामध्ये गुंतवलेलं असेल, तर त्या कंपन्यांना परदेशी कंपन्या असे म्हणतात. परदेशी कंपन्या यामध्ये परदेशी कंपन्या परदेशी कंपन्या यामध्ये आपल्याला लक्षामध्ये येईल, की या ठिकाणी जेव्हा भारतातील एखादी व्यक्ती परदेशातील किंवा भारतातील एखादी कंपनी परदेशातील एखाद्या कंपनीमध्ये 50% पेक्षा जास्त भांडवल गुंतविते, तेव्हा त्याला परदेशी कंपनी असे म्हणतात. किंवा भारतातील एखाद्या कंपनीमध्ये परदेशी कंपनीने 50% पेक्षा जास्त भांडवल गुंतवलेलं असेल, तर त्याला सुद्धा परदेशी कंपनी म्हणतात. किंवा जेव्हा एखाद्या कंपनीचं व्यवसायाचं ठिकाण हे भारतामध्ये आहे, परंतु जिची नोंदणी मात्र परदेशात झालेली आहे, अशा कंपनीला सुद्धा परदेशी कंपनी असे म्हणतात. तुमची होंडा कंपनी, सुझुकी कंपनी ह्या परदेशी कंपन्या म्हणून ओळखल्या जातात. त्यानंतर तिसरा प्रकार पाहणार आहोत, ते म्हणजे प्रमुख व दुय्यम कंपनी. प्रमुख कंपनीलाच सूत्रधारक कंपनी असे म्हणतात. तर प्रमुख किंवा दुय्यम कंपनी याच्यामध्ये इथे सुद्धा जेव्हा एक कंपनी दुसऱ्या कंपनीचे 50% पेक्षा जास्त शेअर्स खरेदी करते, तेव्हा तिला प्रमुख कंपनी असे म्हणतात. आणि ज्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले जातात, तिला दुय्यम कंपनी असे म्हणतात. अकाउंटमध्ये तुम्हाला सेकंड टर्मला याचा सेपरेट टॉपिक आहे, होल्डिंग कंपनी. तर होल्डिंग कंपनी म्हणजे काय? किंवा तिला सूत्रधारक कंपनी म्हणजे काय? तर जेव्हा एक कंपनी, उदाहरणार्थ इथं एच आणि येस कंपनी असं आपण उदाहरण घेऊया. तर एच कंपनी जेव्हा येस कंपनीचे 50% पेक्षा जास्त भांडवल खरेदी करते, भाग भांडवल म्हणजे 50% पेक्षा जास्त भागांची खरेदी करते, तेव्हा खरेदी करणाऱ्या कंपनीला प्रमुख किंवा सूत्रधारक आणि अकाउंटच्या भाषेत होल्डिंग कंपनी म्हणतात. तर दुय्यम कंपनी म्हणजे ज्या कंपनीचे भाग खरेदी केले जातात, तिला दुय्यम कंपनी असे म्हणतात. यामध्ये उदाहरणार्थ समजा येस कंपनीचे 10,000 भाग आहेत. तर त्या 10,000 भागांपैकी समजा एच कंपनीने 8,000 भाग खरेदी केले. तर हे 50% पेक्षा जास्त भाग खरेदी केल्यामुळे येस कंपनीवरती ह्या एच कंपनीचं काय राहते? नियंत्रण राहते आणि एच कंपनी ही प्रमुख कंपनी म्हणून ओळखली जाते आणि त्याच्यानंतर ह्या येस कंपनीची संपूर्ण नियंत्रण येते. म्हणून तिला दुसऱ्या शब्दामध्ये सूत्रधारक कंपनी असे सुद्धा म्हणतात. या तिन्ही कंपन्यांच्या बाबतीमध्ये एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे 50% पेक्षा जास्त भाग खरेदी. तर 50% पेक्षा जास्त काय? तर पहिल्या ह्याच्या प्रकारामध्ये आपण पाहिलं सरकारी कंपन्यात, की ज्या कंपनीचे किंवा ज्या कंपनीमध्ये 50% पेक्षा जास्त भांडवल हे केंद्र सरकार किंवा राज्य सरकारचे असते, त्याला सरकारी कंपनी म्हणतात. दुसऱ्या प्रकारामध्ये पाहिलं, की ज्या परदेशी कंपनीमध्ये 50% पेक्षा जास्त भांडवल हे भारतीय कंपनीने गुंतवलेलं असेल किंवा ज्या कंपनीचा व्यवसाय भारतात आहे, पण नोंदणी मात्र परदेशात आहे, अशा कंपनीला परदेशी कंपनी म्हणतात. आणि प्रमुख किंवा दुय्यम कंपनी म्हणजे जेव्हा एक कंपनी दुसऱ्या कंपनीचे 50% पेक्षा जास्त भाग खरेदी करते, शेअर्स
काय खरेदी करावे लागतं तिथं? शेअर. तर जास्त शेअर्स खरेदी करते, तेव्हा खरेदी करणाऱ्या कंपनीला होल्डिंग कंपनी म्हणजे सूत्रधारक कंपनी किंवा प्रमुख कंपनी असे म्हणतात. तर जिचे खरेदी केले जातात, तिला दुय्यम कंपनी असे म्हणतात. तर या तिन्ही प्रकारामध्ये एक गोष्ट कॉमन आहे, की तिन्हीमध्ये 50% पेक्षा जास्त भागभांडवल हे त्या प्रकाराने खरेदी केलेलं असलं पाहिजे. सरकारी असेल तर सरकारने, परदेशी असेल तर परदेशी कंपनीने आणि प्रमुख कंपनी असेल तर प्रमुख कंपनीने 50% पेक्षा जास्त भागभांडवल खरेदी केले, तर त्यांना त्या प्रकारची कंपनी म्हणून ओळखली जाते. तर या तिन्हीमध्ये आपल्याला लक्षामध्ये आलेलं असेल, की या तिन्हीमध्ये 50% भागांची खरेदी ही फार महत्त्वाची असते. सरकारी कंपन्यांच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला उदाहरण दिलं, की हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनी ही भारतातील पहिली सरकारी कंपनी आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये स्थापन झाली आणि सध्या ते अस्तित्वात आहे, परंतु सध्या ती आजारी कंपनी म्हणून ओळखलेली आहे. एच-एम-टी घड्याळे हा लोकप्रिय प्रकार जो टायटनच्या अगोदर होता. आता सध्या ही एच-एम-टी घड्याळे कंपनी बंद झालेली आहे. परंतु ती सुद्धा सरकारी कंपनी म्हणून नावारूपाला आलेली कंपनी होती. तर अशा या प्रकारांमध्ये 3 प्रकार इतर कंपन्यांच्या प्रकारामध्ये आपण 3 प्रकार पाहिले. सरकारी कंपनी, परदेशी कंपनी, प्रमुख किंवा दुय्यम कंपनी. याच्या व्यतिरिक्त आपण जो चौथं वर्गीकरण पाहणार आहोत, ते म्हणजे कंपनी कायदा 2013 नुसार तयार झालेल्या किंवा अस्तित्वात असणाऱ्या कंपन्या. तो भाग थोडा वेगळा आहे. म्हणून तो आपण वेगळा घेणार आहोत. कारण ते प्रकार जे आता हे जे प्रकार आहेत, हे 56च्या कायद्यानुसार सुद्धा होते आणि 13च्या कायद्यानुसार सुद्धा आहेत. हे दोन्ही कायद्यानुसार हे प्रकार पहिले जसे होते तसेच आता सुद्धा आहेत. परंतु 2013च्या कायद्यानुसारचे प्रकार मात्र फक्त ते 13च्या कायद्यानुसार अस्तित्वात आलेले आहेत आणि म्हणून त्यांचं वर्गीकरण हे आपण वेगळं पाहणार आहोत. तर जेव्हा-केव्हा परीक्षेला प्रश्न विचारला जाईल, तेव्हा या 5 प्रकारांमध्ये तुम्हाला कंपन्यांचे प्रकार किंवा वर्गीकरण सांगावे लागते किंवा लिहावे लागते. धन्यवाद विद्यार्थ्यांनो. आपलं आजचं व्याख्यान शांतपणे ऐकल्याबद्दल. थँक यू.